जेव्हा एक ऍथलीट प्लॅटफॉर्मवर येते आणि फक्त कॉम्पिटिशन नाही तर रेकॉर्ड बुक्स पण हलवून टाकते, तेव्हा तो मोमेंट फक्त मेडलसाठी नसून इतिहासासाठी असतो. आणि असाच एक हिस्टॉरिक मोमेंट बघायला मिळाला जेव्हा इंडियाची ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट मीराबाई चानूने IWLF नॅशनल वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये एकाच दिवसात एक नाही, दोन नाही तर 3 नॅशनल रेकॉर्ड स्मॅश केले. आणि सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. हा परफॉर्मन्स फक्त डॉमिनन्स नाही तर एक स्ट्रॉंग स्टेटमेंट होता की मीराबाई चानू अजूनही इंडियाची अनडिस्प्युटेड वेट लिफ्टिंग क्वीन आहे. IWLF नॅशनल युथ ज्युनियर आणि सिनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 हे मोदीनगर उत्तर प्रदेश मध्ये कंडक्ट केले जात आहे, जिथे देशभरातून 800 ऍथलीट्स 30 स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज मधून ऍथलीट्स पार्टिसिपेट करत आहेत. 12 दिवसांच्या या चॅम्पियनशिप मध्ये खूप टॅलेंटेड लिफ्टर्स ऍक्शन मध्ये दिसतील. पण सिनियर विमेन्स 48 kg कॅटेगरीमध्ये सगळ्यांची नजर फक्त एकाच नावावर होती, मीराबाई चानू. आणि मीराबाईने एक्सपेक्टेशनचा प्रेशर नाही तर रेकॉर्डचं ओझं उचललं. स्नॅच कॅटेगरीमध्ये तिने 89 kg लिफ्ट केले आणि एक्झिस्टिंग नॅशनल रेकॉर्ड तोडला. त्यानंतर क्लीन अँड जर्क मध्ये तिने 116 kg चा फ्लॉलेस लिफ्ट करत पुन्हा एकदा नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केला. पण या 2 लिफ्ट पेक्षा पण मोठं स्टेटमेंट होतं तिने अचीव्ह केलेलं टोटल 205 kg, जेने तिने तिन्ही कॅटेगरीज मध्ये नॅशनल रेकॉर्ड सेट करून गोल्ड मेडल सिक्युअर केला. हा 205 kg टोटल फक्त डोमेस्टिक अचीवमेंट नाही तर इंटरनॅशनल कॉन्टेक्स्ट मध्ये पण खूप सिग्निफिकंट आहे. 2025 मध्ये वर्ल्ड वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप नॉर्वे मध्ये मीराबाईने 199 kg लिफ्ट करत सिल्वर मेडल जिंकला होता. मोदीनगर मधला हा परफॉर्मन्स त्यापेक्षा 6 kg बेटर होता, जो दाखवतो की तिने आज पण स्ट्रेंथ, टेक्निक आणि कन्सिस्टन्सी मध्ये नेक्स्ट लेवल गाठली आहे. या अचीवमेंट मधला एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट म्हणजे मीराबाईचा 48 kg वेट कॅटेगरीमध्ये रिटर्न. इंटरनॅशनल लेवलवर तिने 49 kg कॅटेगरीमध्ये कम्पीट केलं होतं, इन्क्लुडिंग ऑलिम्पिक्स. पण वेट रिस्ट्रक्चरिंग नंतर तिने पुन्हा 48 kg क्लासमध्ये कम्पीट करायचा डिसिजन घेतला. आणि या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये तिने प्रूव्ह केलं की हा ट्रान्झिशन एकदम स्मूथ आणि पॉवरफुल होता. 89 kg स्नॅच, 116 kg क्लीन अँड जर्क आणि 205 kg टोटल हे नंबर्स फक्त स्ट्रेंथ दाखवत नाही तर टेक्निक, एक्सिलन्स, बॅलन्स आणि परफेक्ट टायमिंगचा प्रूफ आहेत. वेट लिफ्टिंग मध्ये 1 किलोग्राम इम्पॉर्टंट असतो आणि मीराबाईने या सगळ्या अटेम्प्ट्स मध्ये कंपोजर आणि कंट्रोल मेंटेन केला, जे एक ट्रू चॅम्पियनची क्वालिटी आहे. कॉम्पिटिशन नंतर बोलताना मीराबाईने सांगितलं की ती या परफॉर्मन्सने खूप कॉन्फिडेंट आहे, पण तिथेच थांबायचा विचार नाही आहे. तिचा नेक्स्ट टार्गेट आहे 90 kg प्लस स्नॅच, जो एक ग्लोबल बेंचमार्क मानला जातो. या चॅम्पियनशिप मध्ये इतर यंग लिफ्टर्स पण शाईन होत आहेत. ज्युनियर आणि युथ कॅटेगरीज मध्ये पण इंडियाची डेप्थ दिसून येत आहे. पण 4 फेब्रुवारीला स्पॉटलाइट फक्त मीराबाई चानूवर होती. 31 वर्षाच्या वयात तिने पुन्हा एकदा प्रूव्ह केलं की एक्सपिरियन्स आणि हंगर एकत्र आलं की ग्रेटनेस इनएव्हिटेबल असतं. ऑलिम्पिक सिल्वर, वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल्स, कॉमनवेल्थ गेम्स ग्लोरी आणि आता 3 फ्रेश नॅशनल रेकॉर्ड्स. मीराबाई चानूची जर्नी अजून संपत नाहीये. पुढे एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप सारखे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत, जिथे ती पुन्हा एकदा तिरंग उंच करायचा प्रयत्न करणार आहे. आता हा फॉर्म आणि कॉन्फिडन्स मीराबाई चानूला पुढच्या इंटरनॅशनल टुर्नामेंट्स मध्ये अजून एक हिस्टॉरिक मेडल देईल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.